छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं नौदल आणि त्यांची दूरदृष्टी याबद्दल तुम्ही काय? कमालीची म्हणजे तुम्हाला माहिती आहेत कान्होजी आंग्रे. हं, कान्होजी आंग्रे हे सारखे म्हणजे आपले पहिले ऍडमिरल. मी सांगतो थोडक्यात तुम्हाला. वरुण देव म्हणजे सागराचा राजा. बरं. वरुण देवाची आम्ही प्रार्थना करतो की शन्न वरुणा, तुझी कृपा आमच्यावरती राहू दे. तुझ्या कृपेनेच आम्ही समुद्रात जाऊ शकतो आणि तुझ्या कृपेने आम्ही समुद्रात जाऊ शकतो. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे आणि मी नुबवीचा विद्यार्थी आहे. नुबवी प्रशाला पुणे. कमिटमेंट, 100% कमिटमेंट आणि टीमवर्क, या सगळ्या गोष्टी नेव्हल अकॅडमीमध्ये गोव्याला होती तेव्हा नेव्हल अकॅडमी आमच्यावरती बिंबवल्या जायच्या आणि फायनली आम्हाला जज केलं जायचं की ऑफिसर लाईक क्वालिटीज किती आहेत कॅडेटमध्ये, आणि मग त्याच्यावरती आमचे मार्क्स आणि सिनियरिटी ठरायची. त्यांनी मला गाईड केलं. त्यांनी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स केलं की बाबा याला जाऊ दे, याची पॅशन आहे तर त्याला ते करिअर करू दे. तिथं लोक जाऊन फक्त मरत नाहीत, सगळेच लोक शहीद नाही होत, जगतात पण, आणि जगण्यासाठीच आम्ही त्यांना ठेवलेलं आहे तिथे. हा प्रश्न खरंच चित्रपट निर्मात्यांना विचारला पाहिजे. पण हा म्हणजे मला एवढंच वाटतं की हे चित्रपट बघून आम्ही शिकलोय सगळं. हंट फॉर रेड ऑक्टोबर हा चित्रपट आमच्या सिलेबस मध्ये होता. हाय, हॅलो, नमस्कार. मी मिनल माळीमंडी. द ब्रीफकेस मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ब्रीफकेस म्हणजे काय? तर एक असा मंच जिथे विविध विषयावर विविध क्षेत्रांबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि अधिकची माहिती जाणून घेणार आहोत. या ब्रीफकेसमध्ये आपण इथे आलेल्या पाहुण्यांच्या ब्रीफकेसमध्ये काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. अर्थातच त्यांच्या ब्रीफकेसमध्ये म्हणजे त्यांच्या आयुष्यातील त्यांचा दृष्टिकोन कसा आहे, त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांनी काय आव्हानांचा सामना केलेला आहे, या सगळ्याबद्दल आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया आजच्या या चर्चेला. आणि आपल्यासोबत आज चर्चेसाठी आहेत भारतीय नौदलाचे निवृत्त रिअर ऍडमिरल आशिष कुलकर्णी सर. नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही भारतीय नौदलात रिअर ऍडमिरल म्हणून काम केलं, तर ते रिअर ऍडमिरल म्हणजे नेमकं काय आहे, काय कामाचं स्वरूप असेल, हे सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच मी सांगेन. मी त्याच्यासाठी तुम्हाला रँक स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. मी नेव्हीचं रँक स्ट्रक्चर एक्सप्लेन करतो. जेव्हा आम्ही इंडियन नेव्ही जॉईन करतो तेव्हा आम्ही कॅडेट असतो, आयदर थ्रू माय कॉलेज और नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा आता इंडियन नेव्हल अकॅडमी. त्याच्यानंतर मिडशिपमन, मिडशिपमन नंतर सब लेफ्टनंट, सब लेफ्टनंट नंतर लेफ्टनंट, लेफ्टनंट नंतर लेफ्टनंट कमांडर, कमांडर, कॅप्टन, कमोडोर, रिअर ऍडमिरल जो मी होतो, निवृत्त झालो. मग त्याच्यानंतर व्हाईस ऍडमिरल आणि फायनली एकच ऍडमिरल असतो. ऍडमिरल यांना आपण चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणतो आणि ते आमचे प्रमुख असतात. त्याच्या पलीकडे एक अजून रँक आहे, त्याला म्हणतात ऍडमिरल ऑफ द फ्लीट. म्हणजे तुम्ही फील्ड मार्शल माणेकशॉ नाव ऐकलंय, तर फील्ड मार्शल रँकची इक्विव्हॅलंट रँक म्हणजे ऍडमिरल ऑफ द फ्लीट. ती आपल्या इंडियन नेव्हीमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात काहीच झालेली नाहीये. तर हे आमचं रँक स्ट्रक्चर आहे. आणि मी सीओईपी म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये 1983 मध्ये मी सिलेक्ट झालो ऍज कॅडेट, आणि त्याच्यानंतर मग माझा प्रवास इंडियन नेव्हीतला चालू झाला. तुमच्या आयुष्याबद्दल, पर्सनल आयुष्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम शाळेबद्दल आपण शाळेपासून सुरुवात करूया की तुमचं शैक्षणिक आयुष्य कसं होतं, कोणत्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतलं, त्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या प्रकारचं शिक्षण घेतलं, तिथून आपण आता सुरू. नक्कीच. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की मी मराठी मीडियमचा विद्यार्थी आहे आणि मी नुबवीचा विद्यार्थी आहे. नुबवी प्रशाला पुणे. तिथं मी मॉन्टेसरी टू 10वी 1981 मध्ये मी 10वी पास आउट झालो आणि फर्ग्युसन कॉलेजला मी गेलो फॉर 11वी 12वी सायन्स. तिथं सायन्स परस्यू करून सीओईपी साठी मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, त्यावेळेला फक्त एकच कॉलेज होतं पुण्यामध्ये, तिथं मला ऍडमिशन मिळाली. 1983 मध्ये मेकॅनिकल डिपार्टमेंटमध्ये मी जॉईन झालो आणि तिथून 4 वर्ष काढून 1987 मध्ये पास आउट होऊन इमिजिएटली एका महिन्यात मी इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट म्हणून जॉईन झालो. तर शाळा मी सांगितलं, नंतर फर्ग्युसन कॉलेज आणि सीओईपी. त्याच्यानंतर इंडियन नेव्हीमध्ये असताना मला एमटेक करण्याचा पण चान्स मिळाला. मी एमटेक इन न्यूक्लिअर इंजिनिअरिंग आहे IIT कानपूर मधनं. तो हे मी 1993 to 1995 केलं. त्याच्यानंतर तुम्ही वेलिंग्टन हे नाव ऐकलं असेल,
तिथून मी डिफेन्स इन स्ट्रॅटेजिक स्टडीज मध्ये डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमधनं MSc केलं डिफेन्स इन स्ट्रॅटेजिक स्टडीज मध्ये. आणि त्याच्यानंतर ऍज कमोडोर मदर ऑफ ऑल कोर्सेस NDC नॅशनल डिफेन्स कॉलेज दिल्ली मधनं मी MPhil केलं डिफेन्स इन स्ट्रॅटेजिक स्टडीज. म्हणजे एकूणच माझ्याकडे 3 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज आहेत, एक बीटेक डिग्री आहे आणि बाकी चालूच असते. सर, तुम्ही आता COEP बद्दल उल्लेख केला, तर कॉलेजमध्ये असताना तुम्ही पुरुषोत्तम आणि फिरोदिया यामध्येही तुमचा चांगला सहभाग होता आणि ऍक्टिंग मध्ये तुम्हाला आवड होती म्हणजे असं मी ऐकलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचा अनुभव सांगाल की? नक्कीच. टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मी स्टेजवरती किंवा मराठी रंगभूमीवरती फक्त 4थीत असताना काम केलं होतं, इयत्ता 4थीत असताना. आणि ते सुद्धा शिवाजीचा पेटारा उचलण्याचं काम केलं होतं. बाकी मला एकही डायलॉग नव्हता. पण COEP मध्ये गेल्यानंतर आमचे जे सगळे मोठे मोठे सिनियर विद्यार्थी होते, दादा लोक आमचे, त्यांच्याकडे बघून रामदास पळसुले घ्या किंवा विजय कोपरकर घ्या किंवा सतीश देशमुख बघा, या सगळ्यांना बघून एक आम्ही भारावून गेलो की अरे आपण पण हे करू शकतो का. आणि दॅट इज हाऊ सेकंड इयर पासून मी पुरुषोत्तम मध्ये आणि थर्ड इयर पासून फिरोदियामध्ये काम केलं. पुरुषोत्तम मध्ये मी 3 वर्ष काम केलं आणि फिरोदियामध्ये मी 2 वर्ष काम केलं आणि दोन्ही वर्षी आम्हाला पहिला करंडक मिळाला. आणि त्याच्यानंतर 1988 मध्ये आम्ही पासआउट झाल्यानंतर COEPनी फिरोदिया करंडक मध्ये हॅट्रिक करून इतिहास गाजवला. हे परत झालेलं नाही आजपर्यंत. तर आता त्याच्या अगोदरचा प्रवास म्हणजे तुम्ही मला म्हणलात की पुरुषोत्तम आणि फिरोदियामध्ये गेलो कसं हे सांगितलं मी. पण त्याच्या अगोदर नुबवीमध्ये असताना मी अंडर-15 आणि अंडर-19 क्रिकेट पण खेळलोय महाराष्ट्रासाठी. मी विकेट कीपर होतो त्या काळी. त्यामुळे मला नाटक किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये काम करायला वेळ नाही मिळायचा. पण COEP मध्ये आल्यानंतर मी ठरवलं की आता क्रिकेट थोडं बाजूला करायचं आणि रंगभूमीची सेवा करायची. दॅट इज हाऊ आय स्टार्टेड अँड आय सक्सीडेड इन दॅट. मग जर तुम्ही रंगभूमीवर काम केलं तर आता अनेक जण असतात असं त्यांचं स्वप्न असतं की ऍक्टर व्हावं, ऍक्ट्रेस व्हावं. तर तुम्ही आता रंगभूमीवर काम केल्यानंतर असं वाटलं नाही का की आपण या क्षेत्रात काहीतरी करावं पुढे? नौदलात कसं वाटलं? या टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, मला वाटत होतं की आपण आता रंगभूमीची सेवा करावी किंवा रंगभूमीसाठी काहीतरी करावं, मेनली मराठी रंगभूमीसाठी. पण घरची परिस्थिती एवढी नव्हती की मी आय कुड हॅव टेकन अ चान्स टू कंटिन्यू. मला इमिजिएटली नोकरी करून पैसे कमवायची गरज होती. त्यामुळे मी इंडियन नेव्हीत जायचा डिसिजन घेतला होता आणि तो मी परस्यू केला. पण आता मला सांगायला खूप आनंद वाटतो की 40 वर्षानंतर जेव्हा मी परत आलोय तेव्हा आता गणेशोत्सवात माझ्या सोसायटीमध्ये होणाऱ्या मराठी रंगभूमी एकांकिकेत मी काम करतोय. त्यामुळे ते माझी जी काही एक पॅशन आहे ती मी परस्यू करीन त्याच्यापुढे. दॅट इज वन ऑफ माय पॅशन्स. परिस्थितीमुळे तुम्हाला करिअर आणि तुमचे स्वप्न या दोघांमधून तुम्ही करिअर निवडलं, जे तुम्ही नौदलाचा विचार केलेला आणि स्वप्न थोडं बाजूला ठेवलेलं. आता ते स्वप्न तुम्ही पुन्हा एकदा करू शकाल. सर, नौदलात येण्याचं लहानपणीच ठरलं होतं की लहानपणी? कारण प्रत्येकाचं काही स्वप्न असतं की आपण डॉक्टर बनावं, इंजिनियर बनावं, या क्षेत्रात काम करावं, मोठं व्हावं. तर नौदलाचा विचार लहानपणापासूनच तुमच्या डोक्यात होता की कालांतराने आधी काही वेगळं स्वप्न होतं लहानपणी की नंतर हे झालं? ऍज आय टोल्ड यू की मी क्रिकेट खेळायचो, त्यामुळे क्रिकेटर व्हायचं स्वप्न होतं. पण 11वी-12वी मध्ये आल्यानंतर कळलं की अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे मग मी अभ्यास करायला लागलो मनापासून आणि मला DMET डायरेक्टोरेट ऑफ मरीन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये जाऊन मला चीफ इंजिनियर व्हायचं होतं मर्चंट नेव्हीसाठी. पण समहाऊ आय कुडंट गो देअर. म्हणून मग COEP मध्ये आल्यानंतर जेव्हा इंडियन नेव्हीचा चान्स मिळाला तेव्हा मी इमिडिएटली जम्प केली त्यात. मग त्यासाठी तुम्ही प्रयत्न कशा प्रकारे सुरू केलेत? म्हणजे सुरुवातीपासूनचा तुमचा प्रवास या कार्यासाठी कसा होता आणि मार्गदर्शन विशेष ह्याच्यात कोणाचं मिळालं? हा फार छान प्रश्न विचारलात. माझा प्रवास करण्यासाठी 2-3 गोष्टीची आवश्यक होती. एक म्हणजे फिजिकल फिटनेस, आयसाईट, मला चष्मा नव्हता, आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्विमिंग. या तिन्ही गोष्टीमध्ये मी पारंगत होतो. त्याच वेळेला माझे एक सिनियर स्टुडंट COEPचे, त्यांचं नाव लेफ्टनंट कमांडर पळसुले, हे मला भेटले. रामदास पळसुलेंचे मोठे भाऊ प्रमोद पळसुले. आणि त्यांनी मला गाईड केलं. त्यांनी माझ्या वडिलांना कन्व्हिन्स केलं की बाबा याला जाऊ दे, याची पॅशन आहे तर त्याला ते करिअर करू दे. तिथं लोक जाऊन फक्त मरत नाहीत, सगळेच लोक शहीद नाही होत, जगतात पण, आणि जगण्यासाठीच आम्ही त्यांना ठेवलेलं आहे तिथं. तर दॅट इज हाऊ आय परस्यूड माय पॅशन फॉर करिअर अँड कंटिन्यू. तुम्ही आता कामाला लागलात म्हणजे तुम्ही नौदलात सहभागी झालात.
एक शिक्षण एक वेगळं असतं आणि ऍक्च्युअली त्या फील्डवर काम करणं ही गोष्ट खूप वेगळी आणि मोठी असते. आणि नौदलात काम करणं म्हणजे खूप प्रकारची रिस्क. म्हणजे तुम्ही असं बोललात की तिथे मरत नाही माणसं, तर जगतात सुद्धा. तर तुम्हाला सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात काम करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला होता? Yes. I will tell you, there is a difference between education and training. Education is what you undergo in school, college, and once you join the industry or once you join the service, your training starts. That is what is called hands-on training. हम्म. आम्ही स्वतःच्या हाताने कामं केली. सबमरीन वरती मी सबमरीनर आहे, मी पुढे सांगीनच, पण जहाजावरती, शेतावरती, हिरवळीवरती स्वतःच्या हाताने आम्ही कामं केली आहेत. आणि दॅट इज हाऊ आम्हाला त्या काम करणाऱ्यांची चिकाटी किंवा त्याच्यात असलेलं सामर्थ्य आणि तेवढंच त्याच्यात असलेल्या वेदना हे आम्ही स्वतः अनुभवल्यात. त्यामुळे हँड्स ऑन ट्रेनिंगला काय महत्व आहे हे मला गेल्या नेहमीमध्ये कळलं. दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन, कमिटमेंट, 100% कमिटमेंट आणि टीमवर्क. या सगळ्या गोष्टी नेव्हल अकॅडमीमध्ये, गोव्याला होती तेव्हा नेव्हल अकॅडमी, आमच्यावरती बिंबवल्या जायच्या. आणि फायनली आम्हाला जज केलं जायचं की ऑफिसर लाईक क्वालिटीज किती आहेत कॅडेटमध्ये, आणि मग त्याच्यावरती आमचे मार्क्स आणि सिनियरिटी ठरायची. त्यामुळे यातनं आम्हाला छान 2 वर्ष खूप ग्रूम केलं नेव्हीने. आणि हे सगळीकडे आर्म फोर्सेसमध्ये करतात. आर्मी घ्या, नेव्ही घ्या, एअरफोर्स घ्या. ट्रेनिंग पॅटर्न हा पहिला जो आहे याला ओरिएंटेशन कोर्स म्हणतात, हा सेमच असतो. आणि त्यात चॅलेंजेस सर्वात मोठा कुठला असतो तर घरापासून मी लांब कधी राहिलो नव्हतो. 1 ते 21 मी सदाशिव पेठेत आमच्या आई वडिलांबरोबर राहत होतो. त्याच्यानंतर गोव्यात गेल्यानंतर आई वडील फोन नव्हते तेव्हा, तर होम सिकनेस वॉज द बिगेस्ट चॅलेंज टू बी ओव्हरकम. बट दॅट हॅपन्स ओनली फॉर 3 months. त्याच्यानंतर मग तुमचे सगळे आजूबाजूचे कोर्समेट्स, तुम्ही इतके जेल होता की तुम्हाला घरची आठवणी येत नाही. तर दॅट वॉज द बिगेस्ट चॅलेंज विच आय कुड ओव्हरकम विदिन 3 months. बाकी मला काही फिजिकल फिटनेसमध्ये चॅलेंज नव्हता. क्रॉस कंट्री घ्या, ड्रिल घ्या, स्विमिंग घ्या, ते मी फटाफट क्लिअर केलं आणि आय एन्जॉयड माय लाईफ इन गोवा. सर, एक वेगळा प्रश्न विचारायचा होता. नौकावहन आणि जलवाहतूक यात भारतातला वाटा याबद्दल तुम्ही काय सांगता? ऍक्च्युली नौकानयन किंवा नौका वाहन आणि जलवाहतूक याच्यावरती जर का तुम्ही बघितलं ना की भारतातल्या नद्या किंवा जलमार्ग याचा विकसित रूप व्हायला अजून वेळ आहे. आणि याला कारण काय माहिती का? याला कारण म्हणजे आपलं एक संस्कृत मधलं तुम्हाला सांगतो की जलमेव यस्य बलमेव तस्य. हे शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं की द वन हू रूल्स द सी इज ऑल पॉवरफुल. हे आपण विसरलो आणि इंग्रजांनी याचा फायदा घेतला, आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं आणि आपल्या या पायाभूत गरजा त्या पूर्ण झाल्या नाहीत. पण आता गेले 10 वर्षात आपण याच्यावरती खूप जोर देतोय आणि ते आपण आता परस्यू करतोय आणि फ्युचर आहे. आय एम व्हेरी ऑप्टिमिस्टिक अबाउट इट. जसं तुम्ही आता उल्लेख केला, तर एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रश्न विचारते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं नौदल आणि त्यांची दूरदृष्टी याबद्दल तुम्ही काय विचार? कमालीची म्हणजे तुम्हाला माहिती आहेत कान्होजी आंग्रे हे सारखे म्हणजे आपले पहिले ऍडमिरल. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. तुम्हाला साऊथ ब्लॉक माहितीये? साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, राष्ट्रपती भवनच्या आजूबाजूला तिथे आपले मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची हेडक्वार्टर्स आहे आणि त्याच्यामध्ये आपले चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ बसतात. त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ऍडमिरल कान्होजी आंग्रेंचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि आम्ही जेव्हा तिथे जायचो तेव्हा त्यांना आम्ही सल्यूट करायचो. कारण त्या माणसाने जे आपलं आरमार उभारलं ते अभेद्य होतं. अभेद्य होतं. मी इनफॅक्ट आता योगायोग असा आहे की इथून हा कार्यक्रम झाल्यानंतर मी PYC वरती जाणार आहे आणि तिथं माझं लेक्चर आहे ह्याच विषयावर, द लेगसी ऑफ इंडियन नेव्ही अँड लाईफ ऑन बोर्ड सबमरीन. तर त्यातले काही भाग मी तुमच्यावर शेअर करीन नक्कीच. यू कॅन पुट देम इन द इंटरव्ह्यू. सर, कारवार तळाविषयी जाणून घ्यायला आवडेल की त्या तळावरती सतत बदलणारी इंडो पॅसिफिक परिस्थिती आहे, त्यात दीर्घकालीन उपाययोजना याबद्दल काय सांगता? मी कारवारमध्ये रिअर ऍडमिरल म्हणून जॉईन झालो आणि तिथं मी ऍडमिरल सुपरिटेंडंट होतो नेव्हल शिप रिपेअर यार्डचा. आणि माझ्याकडे जबाबदारी होती की तिथं असलेली जहाज, तिथं असलेल्या पाणबुड्या याच्या सगळ्याचा मरम्मत करायची, मेंटेनन्स करायचा, रिपेअर करायचा. हा बेस खूप मोठा आहे. हा एशियातला सर्वात मोठा बेस आहे. आता फेज 1 फेज 2 चालू आहे आणि लवकरात लवकर
एक खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर तिथं उभं राहतंय. त्यामुळे तिथं काम करताना मला खूपच आनंद झाला. खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. एक छोटी गोष्ट म्हणजे शिप लिफ्ट. तुम्हाला ड्रायडॉक म्हणजे माहिती असतं, पण शिप लिफ्ट काय बरेच लोकांना माहित नसतं. मला पण त्याचं हँड्स ऑन ट्रेनिंग नव्हतं, पण तिथे गेल्यानंतर ते मला मिळालं. सो इट वॉज अ ब्युटिफुल टेन्युअर. आणि हा बेस लवकरात लवकर एक मोठा बेस म्हणून उभारला जाईल आणि त्याला स्ट्रॅटेजिकली खूप महत्व आहे. जसं तसं तुम्ही आता सांगितलं की खूप काही शिकायला मिळालं या क्षेत्रात काम करता करता. मग असे मी तुम्हाला विचारलं की एखादा गंभीर प्रसंग जो वाईट असा असेल तो सांगा. तर आता मी हे विचारते की तुम्हाला एवढ्या वर्षांच्या कार्यकाळात काम करताना एखादा चांगला अनुभव, चांगली गोष्ट तुम्हाला कोणती सांगू इच्छिल की तुम्ही सर्वांना आता तुम्ही शेअर करू शकता ही गोष्ट की चांगली होती, याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यातही खूप चांगला फायदा झाला असेल? अगदी छोटी गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही इंडियन नेव्ही जॉईन केली होती, तेव्हा आम्हाला सांगितलं होतं, जॉईन द इंडियन नेव्ही अँड सी द वर्ल्ड. हं. ते बघायला मला 10 वर्ष लागली नेव्हीमध्ये. आणि मी जेव्हा बघितलं ना, तेव्हा मी अर्ध जग बघून आलो. एका एका ट्रिपमध्ये किंवा एका पॅसेजमध्ये, तो काय पॅसेज होता मी सांगू शकत नाही, पण 3 महिन्याच्या कालावधीत मी अर्ध जग बघितलं. तेव्हा मला इतका आनंद झाला, की प्रत्येक राष्ट्रात, देशात गेलो, मी तिथली भाषा ऐकली, भाषा शिकली, तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट केलं, तिथलं जेवण जेवलो, तिथलं मोठमोठ्या गोष्टी घेतल्या. इजिप्त फॉर एक्झाम्पल, मी इजिप्तमध्ये गेलो होतो आणि तिथून मी कार्पेट घेतलं. म्हणजे माझ्या पुण्यातल्या घरामध्ये कार्पेट असणं ही त्यावेळेला फार मोठी लक्झरी मानली जाते. आणि ते कार्पेट मी इजिप्तमधनं आणलं होतं. हो. तर या गोष्टी म्हणजे याला याला हौसेला मोल नसतं, बस हौसेला दॅट्स मोल ऑल. नसतं. बाकी बियॉन्ड दॅट आय कांट से एनिथिंग. तर या गोष्टी मी नेव्हीमध्ये खूप एन्जॉय केल्या आणि त्याच्यानंतर मला मौका मिळत गेला, मला खूप वेळा चान्स मिळत गेला आणि मग मी उर्वरित जग पण बघितलं. तर दॅट वॉज गुड एक्सपिरियन्स इन इंडिया. सर, तुम्ही इतक्या वर्ष भारतीय नौदलात काम केलंय, तर भारतीय नौदलात कशा प्रकारच्या शिप्स असतात? त्याबद्दल काय सांगाल? सी, आपल्या भारतीय नौदलात आपल्याकडे जहाज आहेत म्हणजे हं. शिप्स आहेत. नंतर आपल्याकडे पाणबुडी आहेत म्हणजे सबमरीन्स आहेत. आणि आपल्याकडे एअरक्राफ्ट पण आहेत, त्याला म्हणून आपण 3 डायमेन्शनल नेव्ही असं म्हणतो. हं. तर आता आपण जहाजांबद्दल बोलू. हं. तर जहाजांच्या आकारमानानुसार किंवा आम्ही इंग्लिशमध्ये त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतो, हं. त्या डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूनुसार जहाज क्लासिफाय केली जातात. सर्वात मोठं जहाज असतं ते एअरक्राफ्ट कॅरियर. हं. जसे आपल्याकडे विक्रमादित्य, विक्रांत हं. ही 2 एअरक्राफ्ट कॅरियर आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे असतात मोठी शिप्स म्हणजे टँकर्स, जी सपोर्ट रोलमध्ये असतात. त्याच्यानंतर डिस्ट्रॉयर्स. आपल्याकडे इंडिजिनस डिस्ट्रॉयर्स आहेत. म्हणजे आपण भारतात माझगाव डॉकमध्ये घ्या किंवा GRSC कलकत्तामध्ये घ्या, गोवा शिपयार्डमध्ये आपण स्वतः इंडिजिनसली ही जहाजं बांधली आहेत. INS विक्रांत एअरक्राफ्ट कॅरियर आपण कोचीनमध्ये बांधलंय स्वतः इंडिजिनसली. हं. त्याच्यानंतर फ्रिगेट्स असतात साईजच्या नुसार, नंतर कॉर्वेट्स असतात, नंतर मिसाईल बोट्स असतात. हं. आणि सबमरीन्स या एका वेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात. तर आपण सबमरीन सुद्धा इंडिजिनियसली बांधली आहेत माझगाव डॉकमध्ये. आणि तुम्ही सगळीकडे ओपन लिटरेचरमध्ये बघितलं असेल, P-75 प्रोजेक्ट, ज्याचा मी हेड होतो, डायरेक्टर जनरल होतो. आणि या सगळ्या गोष्टी आपण दमदारपणे करू शकतो आणि आपण हे प्रूव्ह केलं जगात. तर असं क्लासिफिकेशन केलं जातं आणि अशा आपल्या केपेबिलिटीज आहेत. आणि ऑपरेशन काळात ह्या सगळ्यांचं खूप मोठा वाटा हो हो असतोच. हो, नक्कीच. तर मला एखादं ऑपरेशन ट्रायडंट बद्दल काय आठवतं हा, तुमचं? ऑपरेशन ट्रायडंट हे 1971 मध्ये झालेलं एक्झिक्यूट केलेलं ऑपरेशन आहे. जेव्हा आपण बांगलादेशी देशाची निर्मिती केली, तेव्हा वेस्टर्न फ्रंटवरती कराचीवरती अटॅक करायचा होता आणि आपल्याकडे मिसाईल बोट्स होत्या, ज्यांची रेंज किंवा एन्ड्युरन्स हा एवढा जास्त नव्हता. म्हणजे मुंबईपासून कराचीपर्यंत जाणं, कराचीवरती अटॅक करणं आणि परत येणं या बोट्सना शक्य नव्हतं. म्हणून आपण त्यांना टो करून घेऊन गेलो. मुंबईवरनं या मिसाईल बोट्सला टो करून कराची जवळ नेलं. कराचीच्या बाहेर त्यांना सोडण्यात आलं. यांनी जाऊन 3 डिसेंबर 1971ला रात्री जाऊन हल्ला केला आणि परत त्यांना टो करून परत आणण्यात आलं. हे अतिशय एक महान ऑपरेशन मानलं जातं आणि त्याच्यासाठी आपल्याला खूप चांगलं क्रेडिट जगात मिळालं. सर, जे म्हणून काही म्हणून आपण 4 डिसेंबर हा नेव्ही डे म्हणून साजरा साजरा केला करतो. जातो, त्यानंतर बरोबर. थ्रू आउट. बरोबर. सर, जे काही युद्ध होतात, ऑपरेशन्स होतात, त्यावर नौदलावर पाश्चिमात्य देशात उत्कृष्ट असे चित्रपट काढण्यात आलेले होते. म्हणजे सत्य घटनेवर ग्रे हाऊंड असेल किंवा मिड वे असेल किंवा काही फिक्शन्स आहेत, हंट फॉर द रेड
ऑक्टोबर आणि हंटर किलर असे काही चित्रपट काढण्यात आलेले आहेत. तर भारतात अशा प्रकारचे चित्रपट का नाही? याला म्हणजे हा प्रश्न खरंच चित्रपट निर्मात्यांना विचारला पाहिजे. हा पण नाही, पण पण तुम्हाला काय हा वाटतं म्हणजे असं मला याबद्दल? एवढंच वाटतं की हे चित्रपट बघून आम्ही शिकलोय सगळं. हंट फॉर रेड ऑक्टोबर हा चित्रपट आमच्या सिलेबसमध्ये होता. हम्म, म्हणजे प्रत्येक सबमरीनरनी जाऊन हा मूवी बघितलाच पाहिजे. इतका तो रिअलिस्टिक आहे. नंतर तुम्ही ह्या द बोट एक हम्म. जर्मन मूवी होता, तो पण तितकाच रिअलिस्टिक आहे. आणि याच्यासाठी फक्त आपल्या निर्मात्यांना कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करायला लागेल, कुठंतरी देशाची हिस्ट्री किंवा सैन्यातलं थोडं जे काही झालं, म्हणजे आर्मीचे खूप झालेत मूवीज, आर्मीच्या वेगवेगळ्या ऑपरेशन्स वरती खूप मूवीज झाल्यात, पण नेव्हीच्या तेवढ्या त्या मानाने झाल्या तेवढ्या त्या नाहीत. मानाने झाले. तर आता हे निर्मात्यांना तुम्ही सांगा पुढच्या इंटरव्ह्यूला. ठीक नक्की, नक्की आहे. काढायला सांगते. ओके. सर खूप वर्ष तुम्ही काम केलंत भारतीय नौदलात. तर तुम्हाला विविध पुरस्कारही प्रदान झालेले आहेत. विशेष सेवा पुरस्कार मिळाले आहेत. तर या पुरस्कारांमागचे तुमचे काही अनुभव चांगले, की किती वर्ष तुम्ही ह्याच्यामध्ये जे काम केलंय, त्यात काही धाडसी निर्णय घेतलेले गेले आहेत, याबद्दल मला सांगा? अं, विशिष्ट सेवा मेडल हा पुरस्कार मला 2020 साली राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. हं, या पुरस्काराचं स्वरूप असं असतं की तुम्ही तुमच्या अख्ख्या करिअर स्पॅन मध्ये किती कन्सिस्टंटली काम केलं, ओके. त्याच्यावरती हे पुरस्कार दिले जातात. म्हणजे लेफ्टनंट असताना काय अचिव्हमेंट्स होत्या, लेफ्टनंट कमांडर असताना काय केलं, कमांडर असताना काय केलं, याची एक छोटीशी हिस्ट्री बनवली जाते. आणि त्याच्या बेस्ड ऑन दॅट मेरिट हे तुम्हाला विशिष्ट सेवा मेडल किंवा अतिविशिष्ट सेवा मेडल किंवा परमविशिष्ट सेवा मेडल असं दिलं जातं. आता याच्या व्यतिरिक्त गॅलंट्री अवॉर्ड्स पण असतात. ती म्हणजे तुम्ही जेव्हा यू आर इन द फेस ऑफ एनिमी और यू आर नॉट इन द फेस ऑफ एनिमी, तर ते मला गॅलंट्री अवॉर्ड काही मला मिळालेलं नाहीये. हं. पण मला डेडिकेटेड सर्व्हिसचा अवॉर्ड मिळाला आणि त्याच्यासाठी कंटिन्युअस कन्सिस्टंट एफर्ट्स इज द की. दॅट्स ऑल. प्रत्येक रँक मध्ये तुम्ही देशासाठी झोकून देऊन काम केलं की तुम्हाला अवॉर्ड मिळतं. दॅट्स ऑल. सर, तंत्रज्ञान क्षेत्रातही खूप आपण प्रगती केली आहे. म्हणजे आताचं एआय असेल, सायबर युद्ध असेल किंवा ड्रोन सारखे तंत्रज्ञान असतील. तर ह्या सगळ्या तंत्रज्ञानाच्या युगात भारताने आपली नीती आता कशी आखली पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? आता हे सगळे प्रश्न पुढच्या पिढीचे आहेत. पण हं, बघेन सगळं होलिस्टिकली आपल्याला बघायचंय आणि होलिस्टिक व्ह्यू घेऊनच आपली स्ट्रॅटेजी आपल्याला किंवा आपलं टॅक्टिक्स आपल्याला डिसाईड करायचे. आणि नवीन पिढी यात खूप हुशार आहे. म्हणजे आता आमच्याकडे जे लोक येत आहेत ते टेक्नोसाईन आहेत. प्रत्येक जण बीटेक असतो. आणि आमचं इंडियन नेव्हल अकॅडमी जी आहे सिमलाला, तिथं पण प्रत्येक कॅडेटला बीटेक डिग्री दिली जाते. त्यामुळे आपण ऑलरेडी याची तरतूद करून ठेवलेली आहे हं. की आपल्याकडे टेक्नॉलॉजी येणार आहे आणि त्या टेक्नॉलॉजीला सांभाळणारे किंवा त्याची धुरा निस्तरणारे लोक आपल्याकडे आहेत. आणि याचा मला अभिमान वाटतो. जसं युवा पिढीबद्दल तुम्ही आता उल्लेख केला, तर युवा पिढीने या क्षेत्रात यावं यासाठी म्हणजे किंवा या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि जे अधिकारी, नौदल अधिकारी आता भविष्यात बनतील, त्यांच्याकडे कोणते स्पेशल गुण असले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? याच्यासाठी ना मी एक छोटस महाराष्ट्र शासनाने मला औरंगाबादमध्ये किंवा संभाजीनगरमध्ये एक प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट आहे, हं, सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, ज्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्स वरती मी डायरेक्टर आहे. आणि तिथं जाऊन आम्ही या सगळ्यासाठी योगदान देतोच आहोत. मी प्रत्येक कॉलेजमध्ये घ्या किंवा युनिव्हर्सिटीमध्ये या विद्यापीठात जेव्हा जेव्हा मला बोलवतात, 15 ऑगस्टला, 26 जानेवारीला किंवा अदरवाईज मी जातो, तिथं लेक्चर्स देतो, लोकांना मोटिवेट करतो. त्यांना सांगतो काय की व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टीम वर्क, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कमिटमेंट, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन इन लाईफ. वन्स यू अंडरस्टँड दॅट, ऑल थिंग्स विल फॉल इन प्लेस. बाकी काहीही गोष्टीची गरज नाहीये. तुम्ही फक्त कन्सिस्टंट पाहिजे एफर्ट्स मध्ये, डेडिकेटेड पाहिजे आणि एक सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. सगळं व्यवस्थित होतं आणि आपल्या तरुण मुलांच्यात ही आहे आहे. आणि आय एम प्राऊड ऑफ दॅट. तर होत आहे, अ, चांगलं काहीतरी होत आहे. सर, नौदलाचे एक बोधवाक्य आहे, "शन्नो वरुणः." तर याचा नेमका अर्थ काय आहे आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे? व्हेरी गुड. मी सांगतो थोडक्यात तुम्हाला. वरुण देव हं, म्हणजे सागराचा राजा. बरं. वरुण देवाची आम्ही प्रार्थना करतो की शन्न वरुणा, तुझी कृपा आमच्यावरती राहू दे. तुझ्या कृपेनेच आम्ही समुद्रात जाऊ शकतो आणि तुझ्या कृपेनेच आम्ही समुद्रात जाऊ शकतो. म्हणून एक छोटीशी गंमत सांगतो तुम्हाला की कुठलंही जहाज किंवा कुठलीही पाणबुडी जेव्हा आपण कमिशन करतो, तेव्हा अदिती देवी म्हणजे वरुण देवाची बायको, हं, तिची प्रार्थना केली जाते. अच्छा. तिची प्रार्थना
ऋग्वेदानंतर अथर्ववेदातल्या एका पंक्तींवरनं घेतलेली आणि त्याच्यावरती नेव्ही ऑर्डर आहे. म्हणजे देर इज अन ऑर्डर ऑन दिस की तुम्हाला हे परफॉर्म करायचंय. आणि हे मी खूप अभिमानाने सांगतो की मी एकदा केलंय. मला संस्कृत चांगलं येतं आणि म्हणून मला हे काम दिलं गेलं होतं. तर ही बेसिकली बॅकग्राऊंड आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही विषुववृत्त किंवा इक्वेटर क्रॉस करता तेव्हा वरुण देवाची पूजा केली जाते. आणि जे लोक क्रॉस करत इक्वेटर त्यांना क्रॉसिंग द लाईन सेरिमनीचा अवॉर्ड दिला जातो. तर हे पण अवॉर्ड मला 5 वेळा मिळाले. म्हणजे मी 5 वेळा इक्वेटर क्रॉस केलाय. आणि एकदा मला स्वतःला वरुण देव केलं होतं. म्हणजे आम्ही हे करतो, नाटक करतो आणि मग सगळ्यांना आम्ही छान छान बक्षिसं देतो, छोट्या छोट्या पनिशमेंट देतो आणि याला क्रॉसिंग द लाईन सेरिमनी म्हणतात. तर ही एक ट्रेडिशन आहे आणि ती चालू आहे अजून. तर हे शन्नो वरुण. सर या पॉडकास्टचं नाव आहे द ब्रीफ केस. मला माहितीच आहे. तर जे पण आमच्याकडे पाहुणे येतात त्यांच्या ब्रीफकेस मध्ये काय आहे हा प्रश्न आम्ही आवर्जून विचारतो असतो. तर ब्रीफकेस म्हणजे काय, तर तुमच्या ब्रीफकेस सारख्या विचारधारेत कोणते मूल्य आहेत, दृष्टिकोन काय आहे, तुमचे विचार काय आहेत, आतापर्यंत तुम्ही नौदलात एवढ्या वर्ष काम केलं त्याच्या विचारधारेने तुमचं काय ब्रीफकेस शॉर्ट मध्ये काय? सर्वात टू स्टार्ट विथ म्हणजे आई वडिलांचे संस्कार. म्हणजे माझी आई मला म्हणायची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल र पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी पुढाची. हे माझ्या मनावर इतकं कोरलं गेलं होतं ना की मी आजही कुठल्याही शाळेत जातो तेव्हा ही कविता मी त्यांना म्हणून दाखवतो. आणि हे माझं ब्रीदवाक्य आहे की इथून माझी सुरुवात झाली. नंतर शाळेमध्ये नुमवीचं ब्रीदवाक्य, हाती घ्याल ते तडीच न्या, ब्रीद दिले आम्हा. म्हणजे तिथं आम्ही एखादी गोष्ट सुरू केली की ती कन्सिस्टंट एफर्ट्सनी कन्क्लूड करायची. टेक इट्स टू इट्स लॉजिकल कन्क्लुजन. हे दुसरं ब्रीफकेस मधलं माझं वाक्य आहे. तिसरं म्हणजे यू हॅव टू बी एक्स्ट्रीमली डिटर्मिन टू अचीव्ह समथिंग. म्हणजे कुठलीही गोष्ट जर का तुम्ही हातात घेतली ना तर ती तुमची पॅशन झाली पाहिजे. सक्सेस लाईज अहेड इफ डिटर्मिनेशन इज स्ट्रॉंग अँड द हाईट अटेंड स्पीक्स द स्ट्रेंथ ऑफ युअर विंग्स. आणि चौथी गोष्ट म्हणजे हंबलनेस. एकदा तुम्ही अचीव्ह करत गेलात ना आयुष्यात त्याच्यानंतर मग तुम्हाला दिखाव्याची गरज नाहीये. लोक आपोआप, आता तुम्ही मला इथं बोलवलं, मी आलो होतो का तुमच्याकडे? नाही ना. म्हणजे तुम्ही सगळं शोधून काढलं, मी मला बोलवलं. सो दॅट शोज द इम्पॉर्टन्स ऑफ हंबलनेस. आणि सर्वात शेवटची गोष्ट म्हणजे ह्युमॅनिटी. एव्हरी ह्युमन बीइंग इन दिस वर्ल्ड शुड बी ट्रीटेड लाईक अ ह्युमन बीइंग फर्स्ट. त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी येतात. दीज आर माय टेक अवेज फ्रॉम माय ब्रीफ केस. सो फॉर ही पुढच्या पिढीसाठी माझी विनंती आहे. सर खूप छान अशी माहिती भारतीय नौदलाबद्दल पण आणि तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला आता सांगितलं. तर खूप छान वाटलं हे ऐकून. तर भारतीय नौदलाचं एक गाणं सुद्धा आहे, तर आपण या चर्चेच्या शेवट त्या गाण्याच्या 4 ओळींनी करूया. नक्कीच, मला ते नक्कीच नरेट करायला आवडेल. सागर के देव वरुण देव को नमन, हरदम तैयार है, बिल्कुल तैयार है, जी जान से तैयार है, इसीलिए तो हम लहरों के पहरेदार हैं. जय भारती, जय भारती, हम है नौसेना, हम है भारत के सारथी. जय भारती, जय हिंद, शन्नो वरुणः, जय भारत. थैंक यू. धन्यवाद सर. अमर्त्य वीर पुत्र हो, दृढ़ प्रतिज्ञ सोच लो, प्रशस्य पुण्य पंथ है, बढ़े चलो, बढ़े चलो, बढ़े चलो. सागर के देव को वरुण को नमन, शन्नो वरुणः, शन्नो वरुणः. हरदम तैयार है, बिल्कुल तैयार है, हरदम तैयार है, बिल्कुल तैयार है, जी जान से तैयार है, इसीलिए तो हम लहरों के पहरेदार हैं.
के बने हुए, जिस पर देश प्रेम का ठप्पा है, तभी गर्व से देखो बोल रहा सागर का चप्पा चप्पा है। दुश्मन के लिए हम वार हैं, हरदम तैयार है, बिल्कुल तैयार है, जी जान से तैयार है, तैयार है। इसीलिए तो हम लहरों के पहरेदार हैं। जय भारती, जय भारती, हम हैं नौसेना, हम हैं भारत के सारथी। जय भारती, जय भारती, ऐसे वैसों का काम नहीं, ये शेर दिलों की टोली है। जहां अटल इरादे हैं और बुलंद वो बोली है, आत्मनिर्भर भारत का हम भी अटूट एक हिस्सा है। सच्चा सच्चा अभिमान है हम गौरव गाथा किस्सा है। अपनी कोशिश है